जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 8वा. समास पहिला. देवदर्शन नाम. श्रीराम समर्थ. ज्याप्रमाणे चंद्र कलेकलेनं वाढत जाऊन पौर्णिमेला पूर्णचंद्राचं दर्शन घडावं, तसं जीवनाचा सर्व अंगांनी विकास होऊन ते व्यापक होऊन अंती सरस्वती मातेचा कृपा प्रसाद म्हणून लाभणारा पूर्ण ज्ञानचंद्र म्हणजे समर्थांनी लिहिलेला हा मायोद्भव अर्थात ज्ञानदशक नाम हा होय. जीवनात मांगल्य भरणाऱ्या, जीवनाला सार्थकता देणाऱ्या काहीशा गूढ पण गुरुकृपेनं सुकर होणाऱ्या या ज्ञानदशकाच्या प्रवासाला सुरुवात करण्याअगोदर आजपर्यंतच्या वाटचालीचा थोडक्यात मागोवा घेणं इष्ट ठरेल. मागील 7 दशकातून म्हणजेच 70 समासांतून कोणती सूत्र समर्थांनी आपल्याला अंतरंगात घट्ट धरण्यास सांगितलेली आहेत, त्याची उजळणी होणं गरजेचं आहे. कारण त्या प्रत्येक दशकातून समर्थ आपली ज्ञानदशकाकडे जाण्याची तयारी जणू करून घेत आहेत. त्या दिशेनं मनाची जडणघडण करत आहेत. तेव्हा मागील अभ्यासाचा संक्षिप्त आढावा घेऊन मग पुढचा ज्ञान प्रवास सुरू करूया. दासबोधाच्या माध्यमातून आपण अध्यात्म प्रवासाला निघताना प्रथम स्तवनाच्या दशकात समर्थांनी आपल्याला विविध अधिकारी आद्य तत्वांचं दर्शन व त्यांचे कृपाशीर्वाद घेण्याची संधी उपलब्ध करून दिली. गणेश, शारदा, सद्गुरू, संत, श्रोते, कवीश्वर अशा परमतत्वांचं स्तवन आपण केलं. शेवटी नरदेह स्तवन समजाविताना समर्थांनी आपल्याला मनुष्य जन्माची अपूर्वाई सांगितली व त्यातूनच दासबोधाची अद्वैत ज्ञानावर आधारलेली संकल्पना हळूहळू स्पष्ट करण्यास सुरुवात केली. स्तवनाचा दशक हा मांगल्यपूर्ण आहेच, पण स्तवन जितकं भावोत्कट असेल तितकं ती दैवत अद्वैत ज्ञानाची संकल्पना आपल्यासाठी सुलभ करून देतात. त्यामुळं या ज्ञानदशकाची सुरुवात करतानाही गणेश, शारदा व सद्गुरू यांना मनोभावे वंदन करूया. 4 पुस्तकं वाचून आता मला सगळं कळालं असं म्हणून कुणी स्वतःला ज्ञानी समजू लागला तर तो निव्वळ मूर्खपणा आहे. ते त्याचं ठार अज्ञान आहे. मनुष्य जन्म कशासाठी प्राप्त झाला आहे याचं भान नसलेल्या, जीवन ध्येय हरवलेल्या, बौद्धिक व शैक्षणिक पात्रतेच्या आधारे स्वतःला ज्ञानी म्हणवून घेणाऱ्या मूर्ख जीवाची लक्षणं समर्थांनी दुसऱ्या मूर्ख लक्षणांच्या दशकात सांगितली व अशा सर्व लक्षणांचा जीवानं त्याग करावा असंही त्यांनी आर्जवीपूर्वक सांगितलेलं आहे. मूर्ख लक्षण सांगून समर्थ आपला अपमान तर करू इच्छित नाहीत ना असं जीवाला वाटू शकतं, पण आपले दोष दाखवण्यामागं आपलं कल्याणच व्हावं अशी संतांची भूमिका असते. हे एव्हाना आपल्या ध्यानात आलंच असेल. समर्थांना अत्यंत पोटतिडकीनं मूर्ख लक्षणं सांगावीशी वाटली. कारण एक म्हणजे आपण मोठ्या सद्भाग्यानं मिळालेल्या मनुष्य जन्माचं ध्येयच हरवून बसलो आहोत, आणि दुसरं म्हणजे अशा मूर्ख लक्षणांचा त्याग केल्या वाचून आपली काडी मात्र प्रगती होणार नाही हे समर्थ जाणून होते. म्हणूनच त्यांनी उत्तम लक्षण, भक्ती निरूपण, सद्विद्या निरूपण, विरक्त लक्षण, तसंच सत्व, रज, तमोगुण
यांचं लक्षण यांचं विस्तृत विवेचन करून चांगल्या लक्षणांचा स्वीकार करावा, तर पढत मूर्ख लक्षणांचा त्याग करावा असं सुचवलं आहे. या अभ्यासातून जीवाला आपण किती दिशाहीन होतो याची अंतरंगातून जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. मग तो जीवनाचं ध्येय निश्चित करण्यास, योग्य दिशा शोधण्यास उत्साहानं तयार होतो. थोडक्यात या दशकात समर्थांनी स्वपरीक्षण करायला शिकवलं आहे. तिसऱ्या दशकातील स्वगुण परीक्षेच्या आधारे समर्थांनी जीवाला तू स्वतःच तुझ्या जीवनाची दिशा ठरव असं सांगितलं व एका चरित्रनायकाचं रूपक घेऊन जीवाचा आईच्या गर्भापासून ते मृत्यूशय्येपर्यंतचा प्रवास कसा असतो याचं विस्तृत वास्तव चित्रण रेखाटलं. सुख मिळावं या मृगजळामागं धावताना जीवाचे किती अतोनात हाल होतात, त्यातून त्याचं जीवनच कसं उद्ध्वस्त होतं हे सांगताना मनुष्य जन्म दुःखमय आहे अशा निष्कर्षाप्रत समर्थांनी आपल्याला आणून सोडलं. जीवाला आध्यात्मिक, आधी भौतिक व आधी दैविक तापही सोसावे लागतात हेही त्यांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. अशा सर्व दुःखांच्या जंतरी पाहिल्यावर जीवाला वैराग्य येणं अपेक्षितच आहे आणि म्हणूनच समर्थांनी पुढं वैराग्याविषयीचं मार्गदर्शन तिसऱ्या दशकाच्या शेवटी असणाऱ्या वैराग्य निरूपणात केलं आहे. एवढं झाल्यावर समर्थ जीवास सांगतात, मनुष्य जन्म मिळण्यासारखं दुसरं भाग्य नाही. अज्ञानी राहून तो व्यर्थ दौडायचा का भगवंता प्राप्तीसाठी ज्ञानाचा मार्ग धरायचा, असे दोन पर्याय तुझ्याकडे आहेत. भगवत भक्ती ही करून त्याची प्राप्ती करून घेण्याचा मार्ग तू निवडलास तर मनुष्य जन्माला न्याय दिल्यासारखं होईल असं सांगून समर्थांनी चौथ्या दशकात नवविधा भक्तीचं वर्णन केलेलं आहे. आपल्या भगवंताप्रती असणाऱ्या प्रेमाला मोठ्या उत्कटतेनं आपण व्यक्त करू शकतो अशा भक्तीच्या 9 प्रकारांचा सुंदर विवेचनपूर्ण ओहापोह समर्थांनी नवविधा भक्ती या दशकात केला आहे. हा भक्तिमार्ग व्यासांनी भागवतातही सांगितलेला आहे. श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन हे भक्तीचे 9 सोपान समर्थांनी समजावून सांगितले. यातील आत्मनिवेदन हा अंतिम टप्पा. कुठल्याही साधन मार्गातून गेलात तरी भगवंत भेट ही आत्मनिवेदनातच होते. हे नवविधा भक्तीचं प्रमुख सूत्र आहे. भक्तीतून साध्य होणाऱ्या 4 मुक्तींचं वर्णन समर्थांनी या दशकातील शेवटच्या मुक्ती चतुष्टय या समासात केलं. इथपर्यंतच्या चिंतनातून मनुष्य जन्माचं महत्त्व कळालं. मूर्ख लक्षणांचा त्याग करून सद्विद्येचा मार्ग स्वीकार केला. सगुण परीक्षेतून आपण दिशाहीन जीवन जगतोय याची जाणीव होऊन आता भगवंत प्राप्तीचा मार्ग निवडला व भक्तिपंथावर चालायचा निश्चयही केला. पण मार्गावर वाटाड्या म्हणून कुणाला घ्यायचं, भक्ती कशी करायची हे सांगणार कोण, प्रपंच कसा सांभाळायचा, मिथ्या असणाऱ्या दृश्य विश्वाच्या पसाऱ्यात राहून परमध्येयाकडे वाटचाल कशी सुरू ठेवायची, आपल्या मनात उत्पन्न होणाऱ्या अशा प्रश्नांची जाणीव समर्थांना होती. त्यामुळंच त्यांनी मंत्रांचा दशक रचला. 5वा मंत्रांचा दशक हा खरं तर सद्गुरूंचा दशक म्हणता येईल. सद्गुरू
व त्यांची लक्षणं, शिष्य व त्यांची लक्षणं, सद्गुरू शिष्यांचं मिलन व त्यांच्यातील संवाद हे उपदेश लक्षणं बहुधा ज्ञान व शुद्ध ज्ञान निरूपण या आधारे सद्गुरू शिष्यास अहम ब्रह्मस्मी याचा बोध देतात. तशी अनुभूती घेण्यासाठी जीवाचा चाललेला क्रमविकास म्हणजे बद्ध, मुमुक्षु, साधक व सिद्ध या 4 अवस्था होत. या साऱ्यांचं विस्तृत चिंतन समर्थांनी 5व्या दशकात केलेलं आहे. जीवन ध्येय निश्चित झालं, योग्य मार्ग मिळाला, सद्गुरू लाभला, अर्थात आवश्यक बाबींची जमवाजमव झाली. आता सुरुवात होते ती पुढच्या प्रवासाची, म्हणजेच भगवंत शोधाची. भगवंत आहे तरी कसा, त्याला शोधायचं कसं, विश्वाचं स्वरूप कसं आहे, हे सगळं समजण्यासाठी मी कोण, हे जग म्हणजे कोण व हा भगवंत म्हणजे कोण या प्रश्नांची उकल होणं जरुरीचं आहे. त्यासाठी पुढचा दशक आलेला आहे. देव शोधनाच्या 6व्या दशकात माया, ब्रह्म यांसारखे शब्द शिरकाव करू लागतात. इथं भगवंत देव अनिर्वाच्य आहे हे सूत्र समजावून सांगताना अनुर्वाच्य शब्दाची फोड करून समर्थांनी 14 ब्रह्मांचा या 7व्या दशकाची निर्मिती केली. अनुर्वाच्य म्हणजे जिथं शब्द किंवा कल्पना पोचू शकत नाही, जिथं मनुष्याचे विचार, मन यांना प्रवेश नाही, असं भगवंताचं स्वरूप हे अनुर्वाच्य ब्रह्म विश्वातील प्रत्येकांशी संलग्न आहे. ते विश्वाला व्यापून आहे आणि त्याच वेळी ते या सर्वांहून निराळं देखील आहे. हे समजावताना समर्थांनी 14 ब्रह्मांची संकल्पना मांडली. 7व्या दशकाच्या शेवटी येणाऱ्या देहांत निरूपणाच्या अभ्यासातून आपल्या हे लक्षात आलंय की सद्गुरूंचरणी शरणागत होऊन त्यांनी दिलेल्या साधनेच्या आधारे आपल्या वासना, इच्छा भगवंतावर सोपवून निजानंदात राहायला शिकावं किंवा राहायला शिकणं याचंच नाव अनुर्वाच्य स्थिती आहे. तेच समाधान होय. शाश्वत समाधानाच्या अनुभूतीशिवाय देह सोडण्याची स्थिती म्हणजे मृत्यू. तर दृश्याचे प्रेम, देहासक्ती या गर्तेतून बाहेर पडून सदा आत्मानंदात मग्न राहणं ही देहांत स्थिती होय. म्हणूनच तुकोबाराय सांगून गेलेत की आपुले मरण पाहिले म्या डोळा. देहांत निरूपणात वर्णलेली स्थिती सद्गुरू कृपेनं प्राप्त होते. या टप्प्यापर्यंत आपण येऊन पोचतो. या 8व्या दशकाला समर्थांनी मायोद्भव नाम किंवा ज्ञानदशक असं संबोधलेलं आहे. हे नेमकं आहे तरी काय, याला ज्ञानदशक का म्हणायचं, तर यामध्ये समर्थांनी अत्यंत सूक्ष्म चिंतनाद्वारे जीवाला सृष्टीच्या मूलभूत रहस्यांपर्यंत नेलेलं आहे. त्या रहस्यांचा शोध घेता घेता या सृष्टीचं खरं स्वरूप काय आहे याची विलक्षण अनुभूती जीवाला येते. मी कोण, हे विश्व कोण व हा देव कोण ही त्रिपुटी उलगडते. म्हणून हा ज्ञानदशक याचं नीट आकलन होण्यासाठी सद्गुरू चरणांना अंतकरणात घट्ट धरूया. त्यांनी दिलेलं नाम साधन थोडं वाढवूया, म्हणजे सद्गुरू कृपेनं यातील प्रत्येक ओवीचं सखोल चिंतन मनन घडेल, सद्गुरूंशी संवाद घडेल व त्यातूनच या ज्ञानदशकातील मूलभूत रहस्य कळू लागतील. जसजशी आपली साधना वाढेल ती अधिकाधिक सूक्ष्म होईल,
आपली मनोभूमिका स्थिरावत जाईल तसतशी ही रहस्य आपल्याला अंतरंगात आत्मज्ञानाची कवाडं किलकिली करू लागतील. परमार्थाच्या दृष्टीनं इतर गोष्टी करणं म्हणजे फेरफटका मारून आल्यासारखं आहे. पण सद्गुरूंना शरण जाऊन त्यांनी दिलेल्या साधन पथावर चालत राहिलं तर खरं देवदर्शन घडेल. हे जर नाही साधलं तर जन्ममृत्यूच्या फेऱ्या चालूच राहणार. तेव्हा जीवनाची खरी सार्थकता कशात असेल तर ती आपल्या स्वस्वरूप दर्शनात आहे, शाश्वत समाधान प्राप्त करण्यात आहे. आणि त्यांचंच ज्ञान देणाऱ्या मायोद्भव नाम या दशकाच्या अभ्यासाला सद्गुरूंना वंदन करून आपण प्रारंभ करूया. श्रोते व्हावे सावध, विमळ ज्ञान बाळबोध, गुरु शिष्यांचा संवाद अतिसुगम परियसा. म्हणजे समर्थ म्हणतात की गुरु शिष्य संवादांच्या रूपाने विमल ज्ञान अगदी मुलांनाही समजेल असे अगदी सोपे करून सांगितले जात आहे. तरी श्रोत्यांनी सावध होऊन ते ऐकावे. बघा, इथं बाळबोध या शब्दाचं सार मर्म साठवलेलं आहे. ज्ञानदशक समजायला तसा कठीण आहे. त्यात अनेक तर्क आहेत, अनेक शास्त्रांचा संदर्भ आहे, बुद्धीचा अत्यंत सूक्ष्म विचार आहे. तर इतकं करूनही आपल्या हाती काही लागत नाही. कारण ज्या अनुर्वाच्य परब्रह्म स्थितीचं चिंतन करायचं आहे तेच मुळी शब्द, कल्पना, मन, बुद्धी यांच्या पलीकडचं आहे. म्हणून समर्थ इथं सांगत आहेत, मी बाळबोधपणे श्रवण करतोय अशी ज्याची मनोभूमिका आहे त्यालाच हे विमल ब्रह्म, विमल ज्ञान आपसुकच समजून घेता येईल. संतांनी आत्मज्ञानाची कठीण प्रमेय सोपी करून सांगितली आहेत. त्यातील शब्दरचना इतक्या सुंदर व साध्या आहेत की तर्कांच्या साह्यानं पाहू लागल्यास त्या समजतच नाहीत. भले एखादा त्यावर प्रबंध, पुस्तकं लिहिल, मात्र त्यात दडलेलं मर्म त्याला एक बालक होऊन संतांच्या चरणी लीन झालं तरच उमजेल. म्हणूनच समर्थ देहांत निरूपणात गुरुचरणांना अंतकरणात घट्ट धरण्यास विनवतात. सद्गुरूंच्या साह्याशिवाय ज्ञानदशकाचं आकलन होणं केवळ अशक्य आहे. आपला अहंकार समूळ नष्ट केला, बुद्धी वा पांडित्य गुरुचरणी वाहिलं तरच आत्मज्ञानाचं दान आपल्या झोळीत पडण्याची शक्यता आहे. अन्यथा मी पण शिल्लक ठेवून ज्ञानदशकातील शब्द कंठस्थ होतीलही पण भगवंत हृदयस्थ होणार नाहीत. मग या ज्ञानदशकाला समजून घेण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? कुठलीही गोष्ट करायची म्हटली की प्रथम त्या संबंधीचा कृती आराखडा आपल्या मनात सुरू होतो. साधी गोष्ट आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी गाडी येणार आहे हे माहीत असूनही आपण शांत असतो का? मग ड्रायव्हर कोण आहे, गाडी कुठली आहे, वेळेवर येणार आहे का, मग ड्रायव्हरला सारखे फोन, असं सतत काहीतरी करण्याचीच आपली वृत्ती बऱ्याचदा अनुभवायला येते. इथं तर समर्थ ज्ञानदशकाचं मर्म भगवंत प्राप्तीचं ध्येय सांगत आहेत. मग आपण आपल्या स्वाभाविक कर्तुम भावनेतून त्यासाठी काय करायला हवं असं जेव्हा त्यांना विचारतो तेव्हा समर्थ सांगतात, लहान मूल जसं सतत त्याच्या आईच्या सहवासात आनंदात राहतं, त्याला कशाचीही पर्वा नसते, कारण त्याची काळजी घेणारी आई त्याच्या जवळ आहे. हे
त्याला पक्क माहीत असतं, हे पक्क ठाऊक असतं. तसं आपणही बालबोध मनानं सद्गुरूंजवळ नित्य वास करू लागलो तर तेच आपल्या अवतीभोवती घुटमळू लागतात. तुम्ही प्रपंचात आहात, विषयात आहात का परमार्थात आहात याची त्यांना तमा नसते. सद्गुरू भगवंत आपल्या निरागस वृत्तीमुळं प्राप्त होतो. जर सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट कोणती असेल तर आपण आपली निरागस वृत्तीच हरवून बसलो आहोत. लहान मूल होणं म्हणजे वयानं लहान होणं नसून लहानग्या बाळासारखी मनाची तरल शुद्ध निर्मल अवस्था असणं होय. अंतरंगाची निर्मळताच ज्ञानदशक समजावून घेण्यासारखं खरं भांडवल आहे. त्याशिवाय आत्माराम प्राप्त होणं अवघड आहे. अशी निरागसता आपल्याला भगवंताकडं घेऊन जाते. असं असलं तरी भगवंत प्राप्तीसाठी आपण काय काय करत असतो हे प्रत्येकाला ठाऊक आहेच. पुढे नाना शास्त्रे धांडोळिता आयुष्य पुरेना सर्वथा अंतरी संशयाची वेधा वाढोची लागे. म्हणजे नाना शास्त्रांचा शोध घेऊ लागले तर खरोखर आयुष्य पुरे पडत नाही. मात्र त्याने समाधान प्राप्त न होता अंतरात संशयच वाढू लागतो. पुढे नाना तीर्थे थोर थोरे सृष्टीमध्ये अपारे सुगमे दुर्गमे दुष्करे पुण्यदायके. म्हणजे सृष्टीमध्ये नाना तीर्थे आहेत. एकापेक्षा एक वरचढ अशी असंख्य पुण्यदायक तीर्थे आहेत. काही सुगम आहेत, काही दुर्गम आहेत, काही दुष्कर आहेत. ऐसी तीर्थ सर्व ही करी ऐसा कोण रे संसारी फिरो जाता जन्मवरी आयुष्य पुरेना. म्हणजे अशा या सर्व तीर्थांचे दर्शन घेऊ शकेल असा या जगात कुणीतरी असेल का? एकदा जन्मभर फिरत राहिला तरी फिरताना आयुष्य कमी पडेल. नाना तपे नाना दाने नाना योग नाना साधने हे सर्व ही देवाकारणे करिजेत आहे. म्हणजे लोक देवांच्या प्राप्तीकरता नाना प्रकारचे तप करतात, नाना दाने देतात, नाना प्रकारचे योग व नाना प्रकारची साधने करीत असतात. पावावया देवादिदेव बहुविध श्रम करावा तेने देव ठाई पाडावा हे सर्व मत. म्हणजे सर्वांना असे वाटत असते की देवादिदेवाच्या प्राप्तीसाठी असे नाना प्रकारचे परिश्रम केले की आपल्याला येथेच देवाची प्राप्ती होईल. म्हणजे देह कष्टलावेनं बहुश्रमानं देव भेटतो ही सार्वजनिक समजूत आहे. त्यात भर म्हणून पंडितांनी शास्त्रांचा कीस पाडून भगवंत दर्शनाचे इतके मार्ग सामान्यांना उपलब्ध करून दिले व त्यात माझाच मार्ग श्रेष्ठ व इतरांचे दुय्यम अशी भावना रुजवली की खरा भगवंत दूरच राहून केवळ कर्मकांडांना महत्त्व येऊ लागलं. मात्र आंतरिक तळमळीशिवाय आस लागल्याशिवाय भगवंत भेट घडत नाही हे सत्य सामान्यांना कळत नाही. मतमतांतरात गोंधळात काय करावं नि काय त्यागावं याचा त्यांना उलगडा होत नाही. पावावया भगवंताते नाना पंथ नाना मते तया देवांचे स्वरूप ते कैसे आहे. म्हणजे भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून नाना पंथ म्हणजे संप्रदाय निर्माण झाले, नाना मते प्रस्थापित केली गेली. त्या देवाचे रूप कसे आहे, रूप तरी कसे आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे.
बहुत देव सृष्टीवरी, त्यांची गणना कोण करी, एक देव कोण परी, ठाई पडेना। या सृष्टीमध्ये अनेक देव आहेत, त्यांची गणना कोण करू शकणार आहे, पण त्यातील एकाही देवाची प्राप्ती होत नाही। याचाच अर्थ भगवंत प्राप्ती कशी करावी हे सांगणारे वेगवेगळे पंथ संप्रदाय आहेत, वेगवेगळे मत प्रवाह आहेत। या जगात असंख्य देव आहेत, पण जो खरा एक तत्व देव आहे त्याचे स्वरूप जाणायचे असेल तर त्याच्या भेटीची तळमळ लागायला हवी। लहान मूल आईसाठी रडतं, तसं आपल्यालाही भगवंत भेटावा म्हणून टाहो फोडता यायला हवा। तेव्हाच भगवंत भेटीचा मार्ग सद्गुरू कृपेनं आपल्याला सापडतो। त्यासाठी वावगे कष्ट नकोत, खर्च नकोत। नाही खर्चली कवडी दमडी, नाही वेचला दाम, विकत घेतला श्याम बाई मी, विकत घेतला श्याम। या गीतात सांगितल्याप्रमाणे जन्मभराच्या श्वासा इतके हरिनाम व त्याच्या जोडीला भगवंत भेटीची आंतरिक ओढ, काकुळती श्रद्धाभाव असेल तरच आत्मारामाचं दर्शन घडतं, त्याला विकत घेता येतं। पुढे बहुविध उपासना, ज्याची जेथे पुरे कामना, तो तेथेची राहिला मना, सदृढ करुनी। म्हणजे अनेक प्रकारच्या उपासना आहेत, ज्याच्या मनातील कामना ज्या उपासनेने पूर्ण होतात, त्याच्या मनात त्या देवतेविषयीच दृढ श्रद्धाभाव उत्पन्न होतो। बहुदेव बहुभक्त, इच्छा झाले आसक्त, बहु ऋषी बहुमत, वेगळाले। म्हणजे अनेक देव आहेत, त्यांच्या कामनेने आसक्त झालेले अनेक भक्त आहेत। तसेच अनेक ऋषी होऊन गेले, त्यांची अनेक मतेही वेगवेगळ्या प्रकारची आहेत। बहु निवडिता निवडेना, एक निश्चय घडेना, शास्त्रे भांडती पडेना, निश्चय ठाई। म्हणजे अनेक मतमतांतरे असल्याने त्यातील कुठले ग्राह्य आहे याचा निश्चय करता येत नाही। शास्त्राशास्त्र सुद्धा मतभेद असल्याने निश्चय करता येत नाही, अशी परिस्थिती झालेली आहे। बहुत शास्त्री बहुत भेद, मतमतांस विरोध, ऐसा करिता विवाद बहुत गेले। म्हणजे अनेक शास्त्रे आहेत, त्यात अनेक भेद आहेत, मतमतांत विरोध आहे। अशा प्रकारे वादविवाद करता करता अनेक लोक नाहीसे झाले। पुढे सहस्रामध्ये कोणी एक, पाहे देवाचा विवेक, परी त्या देवाचे कौतुक, ठाई न पडे। म्हणजे हजारो मनुष्यात एखादाच खरा देव कुठला, या संबंधी विचार करू लागतो। ते जाणण्यासाठी मनापासून प्रयत्न करू लागतो, पण त्या खऱ्या देवाचे रहस्य त्याला कळून येत नाही। ठाई न पडे कैसे म्हणता, तेथे लागली अहंता, देव राहिला परता, अहंता गुणे। म्हणजे ठाई न पडे असे कसे म्हणता हो, असे तो अहंकारामुळे म्हणू लागतो। या अहंकारामुळे देव बाजूलाच राहतो। आता असो हे बोलणे, नाना योग ज्या कारणे, जो देव कोण्या गुणे, ठाई पडे। म्हणजे असो, आता हे बोलणे राहू दे। ज्याच्या प्राप्तीसाठी नाना योगांचा अभ्यास केला जातो, तो देव कुठल्या उपायाने प्राप्त होतो हे प्रथम पाहिले पाहिजे। देव कोणासी म्हणावे, कैसे तयासी जाणावे, तेची बोलणे स्वभावे, बोलिजेल। म्हणजे म्हणून देव कोणाला म्हणावे, त्याला कसे जाणावे, तेच आता सहजरित्या सांगितले जाईल। जेने केले चराचर, केले सृष्ट्यादी व्यापार, सर्व करता निरंतर, नाम ज्याचे। म्हणजे ज्याने ही चराचर सृष्टी उत्पन्न केली, ज्यांच्या सत्तेने सर्व कार्य चालते,
व ज्यांचे सर्व करता हे नाम निरंतर घेतले जाते. पुढे तेने केल्या मेघमाळा चंद्रबिंबी अमृतकळा तेज दिदले रविमंडळा जया देवे. म्हणजे ज्याने मेघमाला केल्या, ज्याने चंद्रबिंबांच्या ठिकाणी अमृतमय शीतल चांदणे निर्मिले व ज्याने सूर्यमंडळास तेज दिले, तोच देव होय. ज्याची मर्यादा सागरा जेने स्थापिले फणीवरा जयाचेनी गुणे तारा अंतरिक्ष. म्हणजे ज्याच्या सत्तेने सागर मर्यादा पाळतो, ज्याने शेषाची स्थापना केली व ज्याच्या सत्तेने अंतरिक्षात तारका निर्माण झाल्या. बघा, समर्थांना नेमकं या दशकात काय म्हणायचे? कोण आहे हा देव? त्याचं कर्तृत्व तरी काय? आपण समजतो काय त्याला? एक उदाहरण बघू आपण. एखाद्या सामान्य नागरिकाला त्या देशाच्या पंतप्रधानांसारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीला भेटायचं झाल्यास किती खटपट करावी लागेल? भेट तर होणारच नाही असं नाही, पण ती तितक्या सहजासहजी होणं जवळजवळ अशक्यच. मग अनंत ब्रह्मांडांना व्यापून उरलेल्या या भगवंताची भेट घेण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतील बरं? या भगवंताचं कर्तृत्व सांगताना समर्थ म्हणतायत, ज्यानं हे चराचर विश्व रचलं, ज्याच्या आधारे अवघा विश्व व्यापार चालतो, जो निरंतर करता धरता आहे, ज्यानं मेघमाळा रचल्या, चंद्राला अमृता समान शीतलता दिली, तर सूर्यास धगधगतं तेज दिलं, ज्यानं सागराला मर्यादित केलं, शेष नागाची स्थापना करून पृथ्वी स्थिर केली, ज्यानं अंतरिक्षात असंख्य तारका बनविल्या, तो खरा देव होय. असं अचाट कर्तृत्व असणाऱ्या भगवंताचं दर्शन दुर्लभ आहे. तुलसीदास अशा भगवंताचं वर्णन करताना म्हणतात, हरि अनंत हरि कथा अनंता कहही सुनही बहुविधी सब संता. अशा विराट भगवंताला आपल्या कक्षेत आणायचा कसा? कोजागिरीच्या पूर्ण चंद्राची किरणं दुधाच्या पात्रात पडली म्हणजे तो चंद्र सूक्ष्म अंशानं जसं आपल्या पुरता का होईना आवाक्यात येतो, तसं अनंत असणारा भगवंत सूक्ष्म अंशानं मंदिरातील वा देवाऱ्यातील सगुण मूर्तीत येतो. म्हणजे तो आपल्या आवाक्यातच येतो. अशा सगुणाच्या भजन पूजनातून आपणास त्या अनंत तत्वाची पूजा अर्चा उपासना करण्याचीच संधी प्राप्त होत असते. पण काय होतं, आपण देवधर्म कुलाचार यात इतकं अडकून पडतो की देव म्हणजे फक्त मंदिरातील किंवा देवाऱ्यातील मूर्ती असं जणू आपण समीकरणच ठरवून टाकतो. देवाला मूर्तीपुरतं मर्यादित सीमित करतो. समर्थ सांगतात, अरे भगवंताचे कर्तृत्व बघा, त्याची प्रचंड अशी निर्मिती बघा. त्या अमर्याद अतिशक्तिशाली भगवंताला तुम्ही देवघरातील एका मूर्तीत बांधू पाहत आहात. ज्यानं प्रथम ही अवकाश पोकळी निर्माण केली, त्यातून वायू वाहू लागला, त्यानंतर अग्निनिर्मित होऊन जल तयार झालं व शेवटी ते जल घनीभूत होत होत हे पृथ्वीतत्व बनलं. त्या पृथ्वीवरील पाषाणातून कोरलेल्या धातूमधून घडवलेल्या छोट्याशा मूर्तीमध्ये त्या अतिविशाल सर्वव्यापी तत्वाला बंदिस्त करू पाहताय. ती मूर्ती म्हणजेच खरा देव असं समजून त्याचं भजन पूजन करता आहात. अर्थात समर्थांना सगुणोपासना ही तर प्रिय आहेच, भजन हा तर त्यांचा प्राण. मग ते मूर्तीपूजेचा धिक्कार कसा बरं करतील? इथला सूक्ष्म फरक ध्यानात घ्यायला हवा. सांप्रदायिकता, कट्टरता,
देवाला मूर्तीपुरतं सीमित करण्याची आपली संकुचित मनोवृत्ती, याला समर्थांचा आक्षेप आहे. त्याविषयी ते आपलं प्रबोधन करू इच्छितात. ते सांगतात, भगवंत प्राप्तीचा मार्ग सगुण भक्ती, सगुणोपासनेतूनच जातो. ज्या देवतेवर आपला निस्सीम भाव आहे, श्रद्धा आहे, त्या देवतेची मूर्तीच विश्वात्म्यापर्यंतच्या प्रवासाचा आरंभ बिंदू आहे. खऱ्या देवाचं दर्शन घेण्यासाठी त्या सगुण मूर्तीचं बोट धरूनच निर्गुणापर्यंत जायचं आहे. मात्र हे विसरून तुम्ही फक्त त्या जड मूर्तीलाच देव मानून बसला. आता याला काय म्हणावं? भगवंताला कर्तेपण दिल्यावर त्याच्यासमोर आपलं अस्तित्व हे धुलीकणा समान आहे. पुढे, चारी खानी चारी वाणी 84 लक्ष जीव योनी, जेने निर्मिले लोक तिनी तया नावदेव. म्हणजे चारी खानी चारी वाणी 84 लक्ष जीव योनी व तिन्ही लोक ज्याने निर्मिले तोच खरा देव जाणावा. ब्रह्मा, विष्णू आणि हर हे जयाचे अवतार, तोची देव हा निर्धार निश्चयसी. म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महादेव शंकर हे ज्यांचे अवतार आहेत, तोच खरा देव आहे हा निर्धार करावा. देव्हाराचा उटोनी देव, करू नेने सर्व जीव, तयाचेनी ब्रह्मकटाव, निर्मिला न वचे. म्हणजे देव्हाऱ्यातील देवाची मूर्ती सर्व जीवांची उत्पत्ती तसेच ब्रह्मांडाची रचना करू शकत नाही. पुढे, ठाई ठाई देव असती, तेही केली नाही क्षती, चंद्र सूर्य तारा जी मुती, तयेचेनी नव्हे. म्हणजे जागोजागी देव असतात, पण पृथ्वी, चंद्र, सूर्य, तारा, मेघ इत्यादींची उत्पत्ती त्यांच्यापासून होत नाही. सर्व करता तोची देव, पाहो जाता निरावेव, ज्याची कळा लीळा लाघव, नेनती ब्रह्मादिक. म्हणजे म्हणून या सर्वांना जो निर्माण करतो तोच खरा देव आहे, पण त्याला पाहून जावे तर तो निरवयव निराकार असल्याने दिसत नाही. ब्रह्मादिक देवही त्याची कला, लीला व कौशल्य जाणू शकत नाहीत. पुढे, येथे आशंका उठिली, ते पुढिली समासी फिटली, आता वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती. म्हणजे येथे एक शंका उत्पन्न झाली, तिचे निरसन पुढील समासात केले जाईल. आत्ता जे सांगतो आहे ते ऐकण्यासाठी श्रोत्यांनी सावध व्हावे. पैस अवकाश आकाश, काहीच नाही जे भकास, तये निर्मिळी वायोस जन्म झाला. म्हणजे पोकळ अवकाश, आकाश जेथे काहीच नाही असे भकास होते, त्या निर्मळ आकाशात प्रथम वायूचा जन्म झाला. पुढे, वायोपासून झाला वनी, वनीपासून झाले पाणी, ऐसी जयाची करणी अघटित घडली. म्हणजे वायूपासून अग्नीची उत्पत्ती झाली आणि त्यापासून पाणी झाले. त्या देवाची करणी ही अशी अघटित आहे, अघटित घडली. उदकापासून सृष्टी झाली, स्तंभे विन उभारली, ऐसी विचित्र कळा केली, या नावदेव. म्हणजे उदकापासून पृथ्वी झाली, सृष्टी झाली, खांबाशिवाय आधाराशिवाय तिला उभारली, उभी केली, अशी विचित्र ज्याची कला आहे त्यालाच देव म्हणतात. पुढे, देव निर्मिली हे क्षिती, तिचे पोटी पाषाण होती, तयासची देव म्हणती विवेकहीन. देवाने ही पृथ्वी निर्माण केली, तिच्या पोटीच दगड होतात
आणि विवेकहीन माणसे त्यालाच देव म्हणतात. जो सृष्टी निर्माण करता तो ये सृष्टीपूर्वी होता, मग हे तयाची सत्ता निर्माण झाली. म्हणजे या सृष्टीचा निर्माता जो होता तो या सृष्टीपूर्वीही होता, त्याच्या सत्तेने नंतर ही सृष्टी निर्माण झाली. कुल्हाळ पात्रापूर्वी आहे, पात्रे काही कुल्हाळ नव्हे, तैसा देव पूर्वीच आहे, पाषाण नव्हे सर्वथा. म्हणजे मातीची भांडी निर्माण होण्यापूर्वीही कुंभार असतोच. ती मातीची भांडी म्हणजे कुंभार नव्हे. तसा देव हा पूर्वीपासून आहे, पाषाण नंतर झाले, म्हणून तो सर्वथा पाषाण नव्हेच. बघा, समर्थांना इथं काय म्हणायचंय, कुंभार मातीची भांडी बनवतो, ती बनवण्यापूर्वी तो असतो व भांडी तयार करून तो वेगळा राहतो. तो स्वतः काही भांड बनवत नाही. तसं या सृष्टीचा निर्माता देव पूर्वीही होता. सृष्टीची निर्मिती करून तो त्यातून वेगळा राहतो व सृष्टीचा विनाश झाल्यावरही तो राहणार आहे. जसं कुंभार मातीची भांडी बनवून नंतर द्रष्टेपणानं वेगळा राहतो, तसं कर्तुम भावनेनं सृष्टी निर्माण करून त्याकडं साक्षी भावानं जो पाहतो त्याला देव म्हणायचं का? खऱ्या देवाविषयीची भूमिका आपल्या मनात तयार व्हावी यासाठी समर्थ असे प्रश्न आपणासमोर मांडत आहेत. आजच्या काळात ज्याला आपण ब्रेन स्टॉर्मिंग म्हणजेच विचार मंथन म्हणू, जिथं एखाद्या विषयावर अनेक अभ्यासक तज्ज्ञ मंडळी आपापलं मत मांडत असतात व त्यातून एखाद्या विषयाची सर्वकष माहिती समोर येते, तसं समर्थ देव शोधण्यासाठी चोखाळलेल्या वेगवेगळ्या वाटांचा इथं परामर्श घेत आहेत. भगवंत तीर्थयात्रांमध्ये सापडत नाही. तो यज्ञ, दान, तप अशा साधनेतून सापडत नाही. तो ब्रह्मांडाचा जनक देवालयातील मूर्तीपुरता मर्यादित नाही. त्यानंच हे विश्व निर्माण केलं, पण तो त्याचा भाग न बनता त्यातून वेगळा आहे. जगी देव ढुंढाळीता आढळेना, हेच खरं. हे आता पटू लागलंय. मुक्तिकेचे सैन्य केले, करते वेगळे राहिले, कार्यकारण एक केले तरी होणार नाही. म्हणजेच मातीचे सैन्य केले, ज्यांनी ते केले ते करते त्या सैन्यापेक्षा वेगळेच राहिले. कार्य म्हणजे मातीचे सैन्य व कारण म्हणजे मातीपासून सैन्य बनविणारे कारागीर. त्यांना नंतर एक करू म्हटले तरी ते होऊ शकत नाहीत. तथापि होईल पंचभूतिक, निर्गुण नव्हे काही एक. कार्यकारणाचा विवेक, भूतांपरता नाही. म्हणजे तथापि येथे कार्य म्हणजे मातीचे सैन्य आणि कारण ही दोन्ही पांचभौतिक असल्याने तत्वतः एकच आहेत असे म्हणता येईल. कार्यकारण संबंध हा पंचमहाभूतांना सोडून नसतो, म्हणून निर्गुणाला तो लागू पडत नाही. अवघी सृष्टी जो करता तो ते सृष्टीहुनी परता, तेथे संशयाची वार्ता काढूची नये. याचा अर्थ म्हणून अवघ्या सृष्टीचा कर्ता हा त्या सृष्टीहून वेगळा आहे हे निश्चित आहे. म्हणून येथे संशयाचे नावसुद्धा काढू नये. म्हणजेच जर भगवंताला कर्तेपण दिलं तर माझ्यातील आत्माराम कर्ता झाला आणि आत्माराम तर शब्द, मन, कल्पना यांच्या पलीकडे आहे. मग थेट त्याच्यावर कर्तेपणाचा आरोप करायचा, त्याला या सृष्टीचा निर्माता ठरवायचं. कार्य कारण दृश्य जगताला लागू पडतात. त्या पलीकडे असणाऱ्या निर्गुण आत्मारामामध्ये कार्य नाही, तसंच कारणही नाही.
दृश्याच्या मार्गानं देव शोधन शक्य नाही. देवाच्या कर्तृत्वापुढं आपण नगण्य आहोत. आपल्या बुद्धीच्या आधारे त्याला केवळ मूर्ती स्वरूपातच बघणं हे तर निव्वळ अज्ञान आहे. भगवंत निश्चल निराकार असून मन बुद्धी कल्पनेच्या परे असल्यानं त्याला कार्यकारण भाव लागण्याची सुतरामसुद्धा शक्यता नाही. म्हणून तो करता होऊ शकत नाही. मग भगवंताला शोधायचं कसं? त्याचं दर्शन घ्यायचं कसं? देवदर्शनासाठी एका जीवानं तयार तरी व्हायचं कसं? प्रश्नांच्या अशा चौकात समर्थ आपल्याला उभं करतात. ईश्वर दर्शनासाठीचे सर्व मार्ग खुले आहेत. काय करावं अशी द्विधा स्थिती झाली आहे. इथं बुद्धिभेद होतो. आजपर्यंत देवदर्शनाचे हे सर्व प्रयत्न मी अगदी श्रद्धेय अंतकरणानं करत आलो हे खरं, पण देव कसा, कुठं शोधायचा याचं उत्तर मिळत नाही. हीच ती नेती स्थिती. तिथं वाणी विराम पावते. बुद्धिप्रधान विचारांचा ओघ मंदावतो. कल्पना क्षीण होते. मात्र याच वेळी जीवाची भगवंत दर्शनाची तळमळ वाढते. तेव्हा करुणा सिंधू भक्तवत्सल समर्थ सद्गुरू भगवंत दर्शनाचं खरं मर्म भावार्थ रूपानं सांगू लागतात. त्याचं चिंतन पुढील भागात पाहू. भगवंत किंवा समर्थांचा आत्माराम काही वस्तू नाही, ज्याकडं बोट दाखवून सांगता येईल की हा तो भगवंत. शब्द किंवा कल्पना यांच्या मदतीनं त्याचं वर्णन करता येत नाही. आत्मारामाला भेटण्यासाठी मन, बुद्धी, चित्त व अहंकार या सर्वांचा लय व्हावा लागतो व त्यानंतर अनुभूतीच येणारी शून्यातीत आत्यंतिक व्यक्तिगत अशी भावनावस्था म्हणजे स्वस्वरूप साक्षात्कार होय. सद्गुरूंनी सांगितलेल्या साधन पथावर निष्ठेनं चालत राहिल्याची गुरुकृपेची ती एक पावतीच आहे. अशा आत्मारामास शब्दांच्या कह्यात घेणं अत्यंत अवघड. प्रत्यक्ष ज्ञानदेवांनाही या देवस्थितीचं वर्णन करताना शब्द सुचत नव्हते. तिथं आपली काय कथा. ज्ञानदेवांचा एक सुप्रसिद्ध असा अभंग आहे. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण ऐकू रे, अनुमाने ना श्रुती नेती म्हणती गोविंदू रे. तुझ स्थळू म्हणो की सूक्ष्म रे, स्थळू सूक्ष्म ऐकू गोविंद रे. तुझ दृश्य म्हणो की अदृश्य रे, दृश्य अदृश्य ऐकू गोविंदू रे. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले, बाप रखुमादेवी वीरू विठ्ठलू रे. ज्ञानदेव भगवंताला विचारतात, अरे तुला सगुण म्हणू की निर्गुण. मात्र गुरुकृपेनं त्याचं उत्तरही ते लगेच देताना सांगतात, सगुण व निर्गुण दोन्ही एकच आहेत, तोच गोविंद आहे. सगुण निर्गुणातील भेद हे अज्ञान होय. इथं भल्या भल्यांची बंबेरी उडताना दिसते. पार्वती मातेनं देखील भगवान शंकरांना पृषाक केली होती. अयोध्येत राजा दशरथाच्या राजप्रसादात खेळणारा राम व आपण ज्यांचं नित्य चिंतन करत असता तो निर्गुण राम, हे दोन्ही वेगळे आहेत का? साक्षात आदिमायेला हा प्रश्न पडला होता. आपण तर सामान्य मंडळी, त्यामुळं अज्ञानवश भगवंताच्या स्वरूपाची कल्पना आपल्या बुद्धीला कशी येणार. म्हणून ज्ञानदेव सांगतात, अनुमानानं देव केवळ कळणार नाही, नेती असं म्हणत श्रुतीही मागं फिरतात. समर्थही तेच सांगत आहेत. साधन मार्गानं जाऊन जर बघितलं, भगवंताचं कर्तृत्व बघितलं, त्यांचं साक्षीत्व पाहिलं, आकर्तुम भावनेतून ज्याला
त्याला जाणण्याचा प्रयत्न जर केला, पण अंतिमतः हे सर्व आपलं कल्पना विश्वच आहे. कल्पना आत्मरामापर्यंत पोचू शकत नसल्यानं त्याबद्दलचं अनुमान स्थिरावू शकत नाही. ज्ञानदेव पुढे विचारतात, तुला स्थूल मानू की सूक्ष्म? समजा मी तुला स्थूल मानलं, जगताला मी रामरूप मानलं की मी त्याच्यातच गुंतून जातो, स्थूलता आसक्तीत अडकतो. त्यामुळं जगतातील क्षुल्लक गोष्टींच्या विरहानं मला दुःख होतं. मग अणुरेणूहून असं सूक्ष्म तुझं रूप आहे का? याचंही उत्तर लगेच देताना ज्ञानदेव सांगतात, स्थूल आणि सूक्ष्म एकच गोविंद स्वरूप आहेत. तसंच दृश्य व अदृश्य हेही एकच गोविंद रूपच आहेत. आणि याचं आकलन त्यांना झालं ते निवृत्तीनाथांच्या अर्थात गुरूंच्या कृपाप्रसादानं. अन्यथा केवळ बुद्धी कल्पनेच्या आधारे भगवंताचं एकात्मिक दर्शन घडणं जीवाला केवळ अशक्य आहे. असं देवदर्शन हा गुरुकृपेचा प्रसाद असतो. समर्थांनी सांगितलेल्या देवदर्शनाच्या विविध मार्गांचा आपण विचार करतो, त्यातील काही आचरणात आणतोही. पण एक मुख्य गोष्टीचा आपणास विसर पडतो. आपण साधन व साध्य यामध्येच घुटमळत राहतो. त्यातील फरक लक्षात येणंही गरजेचं आहे. साधनालाच साध्य मानून बसल्यानं जे साध्य करायचं आहे ते काही आपल्या पदरात पडत नाही. देवदर्शनासाठी तीर्थाटन करणं, जपतपादी व्रत करणं, प्रपंच सोडून संन्यासी होणं, अशा गोष्टी आपण साधन व साध्य यांच्या गोंधळात अडकलेले आहोत हेच दाखवून देतात. भगवंताला जाणण्यासाठी त्याचं अगाध कर्तृत्व समजून घेता यायला हवं. त्यापुढं नतमस्तक होता यायला हवं. लीन होता येणं हाच भगवंत दर्शनाचा मार्ग आहे. जोपर्यंत अहंकार विसर्जित होत नाही तोपर्यंत आपले प्रयत्न साधनेमध्येच मोडतात. अहममुळं आपण साध्याप्रती पोचू शकत नाही, म्हणजेच देवदर्शन आपल्याला घडत नाही. खांब सूत्रींची भाऊली जेने पुरुषे नाचविली, तोची बाहुली हे बोली घडे केवी. म्हणजे खांबसूत्रांच्या बाहुल्यांना जो पुरुष नाचवतो तो तीच बाहुली आहे असे कसे म्हणता येईल? पुढे छाया मंडपीची सेना, सृष्टीसारखीच रचना, सूत्रे चाळीत परितो नाना, वक्ती नव्हे. म्हणजे अंधाऱ्या जागी पडद्यावर नाना चित्रांच्या छाया पाडून त्यांची हालचाल दाखवली जाते. तसेच सेना दाखवली तर त्या सैन्यातील शिपाई म्हणजे नाना व्यक्ती आणि ती हालचाल करून दाखवणारा सूत्री म्हणजे सूत्रधार एक नव्हेतच. सृष्टी रचनेसारखीच ती रचना असते. तैसा सृष्टी करता देव, परितो नव्हे सृष्टीभाव, जेने केले नाना जीव, तो जीव कैसेनी. म्हणजे म्हणून सृष्टीकर्ता देव हा त्या सृष्टीतील नसतो. ज्याने नाना जीव निर्माण केले तो जीव कसा असेल? जे जे जया करणे पडे, ते ते तो है कैसे घडे. मनोनी वायाची बापुडे, सदेही पडती. म्हणजे जो कोणी जे जे करतो ते कार्य म्हणजेच तो असे कसे घडू शकेल? करता हा कार्याहून भिन्नच असणार. लोक बापुडे कारण नसतात, उगीच संशयात पडतात. सृष्टी ऐसेची स्वभावे, गोपुरे निर्मिले बरवे, परितो गोपुर करता नव्हे निश्चयेसी. एका कारागिराने नाना प्रसंग दाखवणारे देवालयाच्या द्वारावर उंच गोपूर निर्माण केले. त्यातील देखावे व्यक्ती इत्यादी अगदी हुबेहूब बाह्यसृष्टीत दिसतात तशाच केल्या, पण गोपूर आणि
त्याचा करता नक्कीच एक नव्हे. पुढे तैसे जग निर्मिले जेणे तो वेगळा पूर्णपणे एक म्हणती मूर्खपणे जग तोची जगदीश. म्हणजे त्याचप्रमाणे हे जग ज्याने निर्माण केले तो त्या जगाहून पूर्णपणे वेगळाच आहे. काही लोक मूर्खपणाने जग तोच जगदीश असे म्हणतात. एवं जगदीश तो वेगळा जग निर्माण त्याची कळा तो सर्वांमध्ये परी निराळा असो न सर्वी. म्हणजे थोडक्यात म्हणजे जगाहून जगदीश पूर्णपणे वेगळा असून त्याने या जगाची निर्मिती मोठ्या कौशल्याने केलेली आहे. तो सदा सर्वत्र सर्वांमध्ये असूनही सर्वाहून निराळा आहे. म्हणून भूतांचा कर्दमू यासी अलिप्त आत्मारामू अविद्या गुणे माया भ्रमू सत्यची वाटे. म्हणजे म्हणून या पंचभूतांच्या समुदायाहून मिश्रणाहून आत्माराम हा सर्वस्वी अलिप्त असतो. अविद्येच्या योगे मायेने निर्माण केलेला भ्रम सत्यच वाटतो. पुढे मायोपाधी जगडंबर आहे सर्व ही साचार ऐसा हा विपरीत विचार कोठेची नाही. म्हणजे मायेनं निर्माण केलेला हा जगाचा पसारा सर्व सत्यच आहे असा विपरीत विचार अध्यात्माच्या ग्रंथात कोठेच आढळून येत नाही. म्हणून जग मिथ्या साच आत्मा सर्वांपर जो परमात्मा अंतर्बाह्य अंतरात्मा व्यापुनी असे. म्हणजे म्हणून जग मिथ्या असून आत्मा सत्य आहे आणि परमात्मा सर्वांच्याही पलीकडचा आहे व त्याने अंतर्बाह्य सर्वांना व्यापलेले असून तोच आत्माराम अंतरात्मा आहे. तयास म्हणावे देव येर हे अवघेची वाव ऐसा आहे अंतर्भाव वेदांतीचा त्यालाच देव म्हणावे. इतर सर्व जे दृश्य आहे ते मिथ्या आहे असा वेदांताचा अंतरीचा भाव आहे. पुढे पदार्थ वस्तू नासिवंत हे तो अनुभवयास येत या कारणे भगवंत पदार्था वेगळा. म्हणजे दृश्यसृष्टी आणि तिच्यातील पदार्थ हे सर्व नाशिवंत आहेत याचा अनुभव सर्वांनाच येत असतो. म्हणून अविनाशी भगवंत हा पदार्थाहून वेगळा आहे. देव विमळ आणि अचळ शास्त्रे बोलती सकळ तया निश्चळास चंचळ म्हणो नये सर्वथा. सर्व शास्त्रे सांगतात की देव निर्मल आहे निश्चल आहे. म्हणून त्या निश्चल परमात्म्याला चुकूनही कधी चंचल म्हणू नये. देव आला देव गेला देव उपजला देव मेला ऐसे बोलता दुरिताला काय उणे. म्हणजे देव आला देव गेला देव उपजला आणि देव मेला असे कधी म्हणू नये. तसे म्हणण्याने पाप मात्र पदरात प्रचंड पडते. जन्म मरणाची वार्ता देवास लागेना सर्वथा देव अमरच ज्याची सत्ता त्यासी मृत्यू कैसेनी. म्हणजे आत्मारामाला कधीही जन्ममरण नसते. ज्याच्या सत्तेने इंद्रादी देव अमर झाले आहेत त्याला मृत्यू कसा येईल. बघा समर्थांना काय म्हणायचंय. प्रिय व्यक्ती किंवा वस्तूंचा वियोग सहन करण्याची वेळ येते तेव्हा देवच हरपला अशी आपली अवस्था होते. संतांनी चराचरातील भगवंताला ओळखलं. आपल्याला ते जमत नाही याचं कारण आपली दृश्यावरील आसक्ती. ही आसक्तीच आपल्याला चुकीच्या मार्गाने नेते. भगवंताच्या त्या शुद्ध जाणीवेपासून दूर ठेवते. देव आला किंवा गेला देव जन्मला किंवा मेला असं म्हणणं देखील अज्ञान आहे. ज्याच्यामुळं देवांना अमरत्व प्राप्त होतं त्याला मृत्यू कसा काय येईल. शोकसभेत किंवा शोक संदेशात बरेच जण मृतात्म्यास शांती लाभो
असं म्हणतात. आत्मा मृत कसा काय होऊ शकतो? आपण सामान्यजण एखाद्या जीवाला त्याच्या देहाच्या आधारे ओळखत असतो किंवा जाणत असतो. त्यानं देह ठेवला म्हणजे त्याचा आत्मा मृत झाला असा आपला समज असतो. त्यामुळं जगतातलं भगवंताचं स्वरूप जाणण्यासाठी गुरुकृपेशिवाय अन्य मार्ग नाही, हे अगदी त्रिवार सत्य आहे. या विश्वाला भगवंत मानता येत नाही. दृश्याचं कर्तेपण त्याच्याकडं दिलं तर तो सृष्टीची निर्मिती करून त्यापासून वेगळा असतो. म्हणजेच दृश्यात त्याला बघता येत नाही. साधन मार्गाने त्याच्याकडं जायचं म्हटलं तरी त्यात फसगत होण्याची शक्यता अधिक असते. निर्गुण निराकार भगवंताकडं कर्तेपणा देता येत नाही असं शास्त्रविधान आहे. मग भगवंताला कुठं शोधायचं? देवदर्शनाच्या निमित्तानं होणाऱ्या चिंतनात असे अनेक प्रश्न उपप्रश्न निर्माण होऊन ते आपणास मुख्य देवाच्या स्वरूपापासून दूर घेऊन जातात. आत्मारामापर्यंत पोचण्याचा जो थेट हमरस्ता आहे तो आपल्याला का बरं सापडत नाही? याची अनेक कारणं आहेत. त्यापैकी काही महत्त्वाची आहेत ती अशी: मी शिल्लक ठेवून आपण देवदर्शन करू पाहत आहोत. निर्गुण निराकार दृश्य सृष्टीच्या पलीकडं असणाऱ्या देवाचं दर्शन मला करायचं आहे. ही आपली मीपणाची भावना जोपर्यंत आहे तोपर्यंत साधन घोटाळा सुरूच असतो आणि या मीला संपवण्यासाठी साधनेशिवाय अन्य उपाय नाही. असं हे विचित्र कोडं आहे आणि ते सुटल्याशिवाय देवदर्शन घडत नाही. दुसरं कारण असं की परमेश्वराला शोधण्यासाठी आपण बुद्धीचा वापर करू शकतो. आपली अल्पशी बुद्धी देवदर्शन घडवून आणण्यात असमर्थ आहे. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले ही उक्ती म्हणजेच सद्गुरू कृपेशिवाय भगवंत दर्शन नाही, हे ध्यानात ठेवावं. उपजणे आणि मरणे, येणे जाणे, दुःख भोगणे, हे त्या देवाचे करणे. तो कारण वेगळा म्हणजे जन्मणे, मरणे, येणे आणि जाणे अथवा दुःख भोगणे हे सर्व त्या देवाच्या सत्तेने चालते. तोच सर्वांचे कारण आहे, म्हणून तो या सर्व कार्याहून वेगळाच आहे. अंतकरण पंचप्राण बहुतत्वी पिंड ज्ञान या सर्वांस आहे चळण, म्हणून देव नव्हेती. म्हणजे अंतकरण पंचप्राण अनेक तत्वांसहित पिंड ज्ञान या सर्वांत बदल होत असतो, त्यांचा नाशही होतो, म्हणून ते देव नव्हेत. एव कल्पने रहित तया नाव भगवंत, देवपणाची मात तेथे नाही. म्हणजे इंद्रादी देवांचे देवपण कल्पांती नाश पावत असल्याने त्या देवपणांची मातब्बरी कल्पनेरहित असलेल्या अविनाशी ब्रह्मस्वरूपापुढे म्हणजेच भगवंतापुढे चालत नाही. तव शिष्य आक्षिपिले तरी कैसे ब्रह्मांड केले, कर्तेपणे कारण पडिले कार्यामध्ये. म्हणजे हे ऐकून शिष्याने आक्षेप घेतला की कार्य करताना कर्ता हा कार्यमय झालेला असतो, तरी निर्गुण ब्रह्माने ब्रह्मांड केले असे म्हटले तर मग निर्गुण ब्रह्मच सगुण झाले असे म्हणावे लागेल. तरी ब्रह्मांड कोणी आणि कसे केले ते सांगावे. द्रष्टेपणे द्रष्टा द्रशी, जैसा पडे अनायासी, कर्तेपणे निर्गुणासी गुण तैसे. म्हणजे द्रष्टा हा द्रष्टेपणाने दृश्य पाहत असता नकळत त्या दृश्याचाच एक भाग बनतो.
तसे ब्रह्मांडाचा कर्ता निर्गुण म्हटले तर मग त्या निर्गुणाच्या ठिकाणी गुण कुठून आले? ब्रह्मांड कर्ता कवन कैसी त्याची ओळखन, देव सगुण की निर्गुण मज निरूपावा. म्हणून ब्रह्मांडाचा कर्ता कोण आहे त्याची ओळख कशी पटवून द्यावी, देव सगुण आहे की निर्गुण हे सर्व आपण मला समजावून सांगा. एक म्हणती त्या ब्रह्माते, इच्छा मात्रे सृष्टी करते त्यात परते कोण आहे? कुणी एखादा म्हणतो की ते ब्रह्म इच्छा मात्रे करून सृष्टी उत्पन्न करते, त्याच्याखेरीज सृष्टीचा करता दुसरा कोण असणार? आता असो हे बहुबोली, सकळ माया कोठून झाली, ते हे आता निरोपिली पाहिजे स्वामी. असो आता हे अधिक बोलणे राहू देत. हे स्वामी, ही सर्व माया कोठून आली हे आता आपण मला समजावून सांगितले पाहिजे. ऐसे ऐकोनी वचन वक्ता म्हणे सावधान, पुढील समासी निरूपण सांगिजेल. शिष्याचे हे वचन ऐकून वक्ता म्हणाला की पुढील समासात याचे निरूपण केले जाईल, ते सावधान होऊन ऐक. ब्रह्मी माया कैसी झाली, पुढे असे निरोपिली, श्रोती वृत्ती सावध केली पाहिजे. आता ब्रह्मापासून माया कशी झाली ह्याचे वर्णन पुढे केले आहे, तेव्हा श्रोत्यांनी वृत्ती सावध करून ते ऐकावे. बघा, मायेमुळं हे दृश्य जगत सत्य भासतं. वास्तविक परब्रह्म सर्वत्र एकच आहे, एकच एक आहे, अखंडित आहे. मग हे विश्व आलं कुठून, याचा करता कोण, हे सगुण आहे की निर्गुण, यालाच देव मानायचं का? आमच्या नजरेला ज्या मायेमुळं द्वैतच सत्य वाटतं, दृश्य जगत वेगळेपणानं दिसतं, ती माया कशी निर्माण झाली, असे बरेचसे प्रश्न अत्यंत लीन होऊन शिष्यानं समर्थ चरणी उपस्थित केले आहेत. कृपावंत होऊन समर्थ सद्गुरूंनी त्याची जी उत्तरं दिलीत त्यावरील अभ्यास आपण पुढील समासात पाहणार आहोत. पुढे हेची निरूपण विशद केले श्रवण, जेणे होय समाधान साधकांचे. पुढे हेच निरूपण केलेले आहे, ते मन एकाग्र करून श्रवण केल्याने साधकाचे समाधान होईल. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.